पुण्यातल्या सहकार नगर परिसरामध्ये दुचाकींची तोडफोड. तळजाई माता वसाहतीमधल्या खंडाळे चौकातल्या येडेश्वरी मंदिराच्या समोर गाड्या लावण्यात आल्या होत्या, त्यांची तोडफोड करण्यात आली आहे. अंतर्गत वादामधून रेकॉर्डवरच्या आरोपी साहिल कुचेकर याने ही तोडफोड केल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरामध्ये विचित्र अपघात. भरधाव वेगाने येणारी चारचाकी थेट रस्त्यालगतच्या झाडावरती जाऊन आदळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. बघ्यांची मात्र प्रचंड गर्दी झाली आहे. मुंबईच्या राजावाडी रुग्णालयामधील वरिष्ठ निवासी डॉक्टर संपावर. मागील 2 महिन्यांचा पगार थकल्यामुळे डॉक्टरांकडून संपाचं हत्यार. पगार मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवू अशी डॉक्टरांची भूमिका. हिंगोलीच्या महावितरण कार्यालयाच्या समोर शिवसेनेचं अन्नत्याग आंदोलन. आरडीएसएस योजनेच्या अंतर्गत एबी केबलच्या कामामध्ये अनियमितता केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. गावठण फिटरच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नवी मुंबईच्या ऐरोलीच्या सेक्टर क्रमांक 4 मधल्या नाट्यगृहाला आग लागली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नाहीये, मात्र नाट्यगृहाचं खूप मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मुंबईतल्या ताडदेव परिसरामध्ये असलेल्या साई लीला सोसायटीच्या 3ऱ्या मजल्याला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. गोरेगावच्या मोतीलाल नगरमधल्या म्हाडाच्या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन समोर आलाय. मोतीलाल नगरच्या नागरिकांना 1600 चौरस फुटांची घरं आणि बिल्टअप ऐवजी कार्पेट एरिया दिला जाणार आहे. सीईओ संजीव जयस्वाल यांची मोठी घोषणा. मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 58,000 पदं रिक्त आहेत. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवरती अतिरिक्त कामाचा ताण आहे. अत्यावश्यक सेवांमधल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीमधून वगळण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची आयुक्तांकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी. पुणे शहर पोलिसांसाठी हेल्मेटची सक्ती लागू. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा आदेश. दुचाकीवरती प्रवास करणाऱ्या सर्व पोलिसांना हेल्मेट बंधनकारक आहे. पोलिसांना आदर्श घालून देण्याचे देखील निर्देश. हिंगोली जिल्ह्याला अखेर 50 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती. गेल्या 10 दिवसांपासून रोकडच्या तुटवड्यामुळे शहरामधल्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल. हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30 ते 40 किलोमीटरच्या वेगानं वादळी वारे देखील वाहू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. घराबाहेर पडत असताना खबरदारी बाळगण्याचं देखील हवामान विभागाचं आवाहन. दुसरीकडे उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य यंत्रणेला हाय अलर्टवरती राहण्याच्या सूचना. शासकीय रुग्णालयामध्ये विशेष कोल्ड वॉर्ड देखील तयार करण्यात आले. उष्माघाताच्या रुग्णांसाठी शरीराचं तापमान कमी करण्यासाठी कूलर, एसी आणि कोल्ड बाथची व्यवस्था. तलावांच्या भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याचं संकट निर्माण झालंय. कडक उन्हामुळे अनेक उपनद्या आणि नाले कोरडे ठाक पडले आहेत. लाखणी तालुक्यामधून वाहणाऱ्या चुलबंद नदीचं पात्र देखील कोरडं पडलं. त्यामुळे उन्हाळी भात पिकांसह बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याच्या शोधामध्ये विहिरीत पडलेल्या चितळाला जीवदान देण्यात आलं. भंडाऱ्याच्या साकोली वन विभागाच्या झाडगाव बिटा या परिसरामधली ही घटना आहे. वन विभागाकडून चितळाचं रेस्क्यू. आठवडाभरामध्ये विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये 15 ते 17% ही वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षांच्या तुलनेमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विजेची मागणी ही विक्रमी पातळीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. उन्हाच्या झळांमुळे एसी, कूलर आणि पंखे यांचा वापर वाढलाय. त्यामुळे विजेच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यामधल्या नेहा पाटीलची युविका या इस्रोच्या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड. या निवडीमुळे नेहाला 20 मे पासून श्रीहरिकोटाच्या इस्रो केंद्रामध्ये 2 आठवड्यांचं प्रशिक्षण घेता येईल. आखाती युद्धामध्ये शांती वार्तेची दुसरी फेरी लवकरच पार पडेल. इराणची त्याच्याकडचा विकसित युरेनियमचा साठा देण्याची तयारी. अमेरिकेचा दावा. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये लवकरच पाकिस्तानामध्ये शांतता कराराची शक्यता. शांती वार्तेसाठी पाकिस्तानचं चांगलं काम आहे. इराणशी करार झाल्यास मी पाकिस्तानला स्वतः जाईन. इस्लामाबादला करार झाला तर मी स्वतः नक्कीच जाईन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मत. इराणने करार केला नाही तर अमेरिका हल्ल्यासाठी तयार आहे. अमेरिकेचं नौदल हॉर्मुझमध्ये
सज्ज आहे. इराणचं नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. आमच्याकडे जगामधलं सगळ्यात मोठं नौदल आहे. आम्ही इराणला अण्वस्त्र विकसित करू देणार नाही. अमेरिकेचे पीट हेक्सेथ यांचा इशारा आहे. एका देशानं आण्विक कार्यक्रम चालवावा आणि दुसऱ्यावरती त्यासाठी हल्ला का करावा? इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियन यांचा संताप. इराणचा अणु कार्यक्रम शांततापूर्ण असूनही हा हल्ला का करण्यात आला? इराण, इराक आणि सिरियामधल्या शास्त्रज्ञांची हत्या का करण्यात आली? पेजेस्कियन यांचा प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.